सामान्य जनता मूलभूत गरजांसाठी आटापिटा करीत असते. सामान्यांना आरोग्य, दळणवळण आदींसाठी झगडावे लागत आहे. मात्र काही वेळा VIP लोकांसाठी अशा सुविधा एका रात्रीत मिळतात. VIPंनी नेहमीच पब्लिक सेवांचा वापर केला तर त्यामध्ये निश्चित चांगल्या सुधारणा होतील. त्याचा फायदा सामान्यांना होईल. पण यासाठी खासदार, आमदार आदी VIP लोकांसाठी केंद्रात पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा राहील असा कायदा केंद्र सरकारने संसदेत पास केला पाहिजे. अशा कायद्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल. यामुळे पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा असा कायदा करावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमरीश मोरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. अमरीश मोरजकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील समस्या आणि आवश्यक विकास कामे यावर मार्गदर्शन केले. एका सामान्य आणि सुशिक्षित उमेदवारांना मत द्या असे आवाहनही त्यांनी मतदारांना यावेळी केले. तुम्ही काय कराल? एका खासदाराचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पार्लमेंटमध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जो जनतेच्या भलेसाठी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, एकच बिल फक्त पास करायचंय. जर तुम्ही बघाल, काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते. मोदीजी आल्यामुळे मेट्रो 6 तास बंद होती, खोळंबा झाला, घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहिली. पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील, जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील, जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये. कंपल्सरी करा की एकही खासदार, आमदार ह्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही. बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात. कंपल्सरी करा की आमदार, खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची. बघा रातोरात तुमचे रस्ते कसे सुरळीत होत नाही. 100% सांगतो, हा एक सिंपल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात काय, तुमच्या पूर्ण वॉर्ड, तुमच्या अख्खा क्षेत्र एका रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बापगावात बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं.